लोकं दिला आर करुणला सत्यनारायणच्या पूजनामुळे झाला म्हणून सर्वांनी सत्यनारायणचे पूजन होते करावे जो कोणी आरतीची उडव वाचते सत्यनारायणचे व्रत करतो व फळ देणाऱ्या एकाचा भक्तिभावाने श्रवण करतो त्याला सत्यनारायणच्या कृपेने धनधान्यादी सर्व वस्तूचा लाभ होतो व जो गरिबी असेल त्याला द्रव्य मिळते व जो बंधनापणा असेल तो बंधनामुक्त होतो जो भयभीत झाला असेल तो सत्यनारायणाच्या पूजनामुळे भीतीपासून मुक्त होतो भीती संपूर्ण ऐकवले या गोष्टीवरून आणखी सत्यनारायणाचा नरकात जातो जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्तो हे सत्यनारायणचे व्रत तुम्हाला सांगितले विशेषतः कल्पवृत सत्यप्रदा परप्रदा विशेष म्हणजे करून सर्व सत्यनारायणची पूजा फळ देणारे आहे त्या देवाला कोणी काळ कोणी सत्यदेव व कोणी सत्यनारायणाचे म्हणतात नाम नाना रूपाने धारण करून सर्व भक्तीच्या इच्छा पूर्ण करणारा भगवान कलियुगात सत्यनारायण कृती होईल मुनी श्रेष्ठ हो जो कोणी सत्यनारायणची कथा पठण करी किंवा श्रवण करी त्याची सर्व पातळी सत्यनारायणच्या कृपेने नाहीची होती या ठिकाणी सत्यनारायण देखील 5वा अध्याय संपूर्ण हरे नमः हरे नमः हरे नमः श्री पशुनाध्याय समाप्त श्री कृष्णार्पणमस्तु पुंडरीका वंदिवारी श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय श्री सत्यनारायण देवता महाराज की जय ओम पुढे तुळशीपत्र समर्पयामि अक्षतां समर्पयामि हरिद्रं कुकुमं समर्पयामि श्री सरस्वती देवी नमः धूपं दीपं दर्शयामि आगतो धूपं दीपं दर्शयामि अक्षता श्री सरस्वती देवी नमः अक्षतं पुष्पं समर्पयामि गृह सरस्वती पूजनं तेन श्री सरस्वती प्रियता ओम शांति 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 चला यार